जेव्हा मी माझ्या माहेरी होते ना तर मी कशी म्हणजे बिंदास राहायचे. पहिले असं होतं आमच्या बाबांना सुद्धा कधी आवडत नसायचं सुनबाई बाहेर आलेली. आणि मला पहिल्यापासून माझ्यामध्ये कला होती का मी काहीतरी करणार म्हणून. शेती असो काही असो प्रत्येक गोष्टीची मला म्हणजे हौस होती. असं कोंडून राहण्याची मला सवय नव्हती. आणि महिला महाविकास मंडळाचे म्हणजे कानावर येत होता का इकडं आम्ही गट तिथे त्या संस्थेला जॉईन केले. गावोगावी चांगले चांगले उपक्रम म्हणजे राबवले जातात, खेळ घेतले जातात महिलांचे. महिलांना चांगल्या गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं वेगवेगळ्या भागातून. हे जेव्हा माहिती झालं बाबा त्यांच्या गावांची प्रगती झाली तेव्हा मग मला पण वाटू लागलं का कुठंतरी आपण पण याच्यात सहभाग घेतला पाहिजे. म्हणजे आपल्या गावाचा तर होईलच विकास पण आपला पण होईल त्याच्यामुळे. आणि आमच्याकडे कसं आहे शिक्षण कमी आहे आणि लवकर आता नोकरी तर नाहीच मिळत सहसा. आणि माझे मिस्टर पण समजा कंपनीत कामाला, मग आमच्या घरात पण पैशाची अडचण असायची नेहमीच. तेव्हा मग मी त्या सहयोगिनींना भेटले म्हणजे जाऊन मग मी त्यांच्याकडून कर्ज घेतला. मला कर्ज मिळेल का असं विचारलं. ते बोलतात मिळेल. म्हणजे त्यांच्याकडून 10,000 रुपये कर्ज घेतलं आणि मग शिलाई मशीन घेतली. त्या काळामध्ये त्या मशीनच्या याच्यावरच मी उभी राहिले. म्हणजे आजपर्यंत माझा संसार एवढा त्या मशीनवरच उभा राहिला. मॅडम आम्हाला बाहेर गावांना म्हणजे ट्रेनिंग असायची तेव्हा आम्हाला बाहेर नेत होते आणि तिथून पण मी थोडंफार घेतलं. म्हणजे जर ती महिला एवढी चांगली CRP म्हणून काम करते म्हणून बाकीच्या महिला तिला प्रतिसाद देतात. मी पण जर अशी वागले गावामध्ये तर कदाचित मलाही असा चांगला हे भेटेल. त्याच्यामुळे मी म्हणजे सहयोगींना भेटून मी स्वतः CRP साठी त्यांना कन्व्हिन्स केलं का बाबा मला CRP म्हणून राहायचं आहे. मग मी गावामध्ये गट करायला सुरुवात केली. तेव्हा महिलांच्या म्हणजे बोलण्यातून असं जाणवलं का त्यांना कुठं कामाची गरज आहे. आणि ते बघूनच माझ्या मनामध्ये ती भावना उत्पन्न झाली. ते तुम्ही मागे मला सांगितलं होतं ना का सगळ्या महिला घरातच बसून असतात, आपल्यासाठी काहीतरी उद्योग म्हणजे पाहिजे गावामध्ये, घर बसल्या बसल्या काहीतरी काम पाहिजे. तेव्हा मी एक कंपनीमध्ये जाऊन आले. त्या सरांना कन्व्हिन्स केलं का बाबा आमच्या महिला घरी बसून असतात, त्यांच्यासाठी काहीतरी काम असेल तर द्या घरी, म्हणजे बनवून तुम्हाला देतील त्या. तर ते हो बोललेत. तर ते असं आहे म्हणजे डब्यांची झाकणं आहेत ती, त्यांना ओरिंग आणि स्टिकर लावायची. झाकण येणार त्याला आपण आतून ओरिंग लावायची, वरतून स्टिकर लावणार. गट माझे बनले नवीन या मावीमच्या नावावर. गावात गेली मी सर्वेक्षण केली CRPच्या नावावर. अगं CRPच्या नावावर गट माझे बनले नवीन या मावीमच्या नावावर. या मावीमच्या नावावर, या मावीमच्या नावावर. जवळजवळ 105 महिला आहेत त्या गटांच्या मध्ये. एवढ्या गटांना मी कर्ज पण मंजूर करून देते. आणि त्यांना पण एक आशा आहे का आई मुले आपल्याला कुठेतरी काहीतरी आता कोणाचा धंदा आहे भाजीपाला फ्रूट करू शकतात महिला कधी बाहेर पडतच नव्हत्या. आता तुम्ही आज बघितलं किती महिला बाहेर पडले आल्या ना. कुठेतरी CRP नावाबद्दल एवढं म्हणजे आहे का जेणेकरून गावात सरपंच आहे उपसरपंच आहे त्यांना न विचारता पहिले CRP कडे येतात. म्हणजे किती मोठा मान मिळतो माणसाला. हे आता ते बाबा बघतात मी कार्यक्रमांना जाते का खरंच माझ्या सुनेला खुर्ची मिळते बसायला, मान मिळते. मग त्यांना पण बरं वाटतंय ना. मग आता तेच बोलतात का नाही माझी सून खूप चांगली आहे. आपण नोकरी तर करतोय म्हणजे पण असं आपलं कुठं नाव नव्हतं तर आपलं तिथं म्हणजे आता नाव निघायला लागलं आपल्या पत्नी मुलं. त्याच्यामुळे अजून मला आनंद वाटतो. माझ्या हातातून कुठलं तरी चांगलं कार्य होतंय याचा मला खूप समाधान वाटतं.